परफेक्ट, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर म्हणजे पूर्ण. म्हणजे कुठला? परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, परफेक्ट पास्ट टेन्स इकडे टेन्स लिहितो म्हणजे लक्षात येऊन जाईल. म्हणजेच परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ, परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ, परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. आता हा काळ लक्षात कसा ठेवायचा हेच तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, 3 रकाने करायचे, तिकडं प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर आणि शेवटी टेन्स, आणि इकडे सगळे कर्ते लिहून घ्यायचे. बघा, हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते जमणारच नाही. ओके. बघा आता प्रेझेंट आय, जर तुम्ही प्रेझेंट म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय वापरणार? हॅव. भूतकाळ असेल तर काय वापरणार तुम्ही? हॅड. आणि भविष्यकाळ असेल तर काय? विल हॅव. लक्षात घ्या. आणि ह्याच्यानंतर सगळ्यांना V3 वापरायचंय. ओके. वी असेल तर काय? सेम, हॅव. भूतकाळ असेल तर हॅड, भविष्यकाळ असेल तर विल हॅव. ओके. आता यू ला बघा, सेम अगेन हॅव, पास्ट असेल तर हॅड, परफेक्ट फ्युचर टेन्स असेल तर विल हॅव आणि त्याच्यानंतर V3. आता ही, शी, इट बघा, ही, शी, इट ह्या तिन्हीकरिता तुम्हाला काय वापरायचंय? प्रेझेंट मध्ये हॅज. भूतकाळात तिन्हीकडे तुम्हाला काय वापरायचंय? फक्त हॅड. आणि ह्या तिन्हीकरिता इकडे काय वापरायचंय तुम्हाला? विल हॅव आणि पुढे V3. आता बघा, ही नंतर काय झाले? हॅज. इथं काय घेतलं तर आपण प्रेझेंट मध्ये हॅव इथपर्यंत. इथं काय केलं? प्रेझेंट मध्ये हॅज. भूतकाळात काय झालं? हॅड आलं. पण काय वेळेला काय होतं की अरे बापरे, इथं विल नंतर हॅव आलं, मग इथं आपण हॅज घ्यायला नको का? घ्यायचं की नाही?